त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा होते ना। स्वतः एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले ना। शिवसेनेमध्ये होते आणि भारतीय जनता पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार होतं, ईडी आणि सीबीआय। त्यांनी समोरून सांगावं, ते कुठे कुठे जाऊन रडले मला तुरुंगात जायचं नाही म्हणून। ते काय सांगतात, खोटे बोलतात। भारतीय जनता पक्षामध्ये एकतर भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे। पहा, संजय राऊत हा वाह्यात गेलेला व्यक्ती आहे। दररोज सकाळी उठायचं आणि काय वाटेल ते बोलायचं, हे आता जनतेला सुद्धा पाठ झालेलं आहे। त्यांनी जे काही उद्गार आदरणीय मुख्यमंत्र्यांबद्दल काढलेले आहेत, हे पूर्णपणे चुकीचे आहेत। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे रडणारे नाही तर लढणारे व्यक्तिमत्व आहेत, लढाकू व्यक्ती आहे तो। आणि या निवडणुकीच्या काळामध्ये संजय राऊत हे फक्त मुख्यमंत्र्यांवरती आरोप करून त्यांना बदनाम करण्याचं काम करत आहे, जेणेकरून कसं तरी मतदानाचा जो काही टक्का आहे तो टक्का कसा घसरेल असं ते पाहत आहेत। परंतु मतदान हे जे काही असतं ते अशा वक्तव्यांनी कुणाची घसरत नसतं। मतदान जे काही होणार आहे महायुती सरकारला, महायुतीला, ते त्यांच्या विकासाच्या कामांवर होणार आहे। आणि गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये मुख्यमंत्र्यांनी जे काही विकासात्मक कामं केली आहेत त्या कामांना जनता न्याय देणार आहे। त्यावेळेस या अशा वक्तव्यांना जनता भीक सुद्धा घालणार नाहीये। तेव्हा संजय राऊत यांना जे काही बोलायचे ते त्यांनी बडबडत राहू दे असं मी आपणास सांगेन।